तसं काही असेल तर अनावधाने झालं असेल, त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही. आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो मी तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही. तर यावेळेला त्यांना काही वाटत असेल तर माझी दिलगिरी व्यक्त करतो. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी आयोजित ध्वजवंदन कार्यक्रमात भाषण करताना मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्यानं वाद निर्माण झाला आहे. या प्रकारावर वनरक्षक माधवी जाधव यांनी जाहीर आक्षेप घेत तीव्र संताप व्यक्त केला. नोकरी गेली तरी चालेल, पण बाबासाहेबांचं नाव संपू देणार नाही असं म्हणत त्यांनी मंत्री महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत माधवी जाधव यांच्याशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या भूमिकेचं समर्थन केलं. तसंच गिरीश महाजन यांचं कृत्य ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत येत असल्याचा दावा करत पोलिसात तक्रार दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. काही नाही सर, मी स्टँड घेतलेला आहे, माझं सार्थक झालं. बाबासाहेब मी पुन्हा पोहोचवले सगळ्यांपर्यंत आणि इथून पुढे मला तुमचं मार्गदर्शन मिळावं एवढीच इच्छा आहे, कारण मी ॲट्रॉसिटीवर ठाम आहे. हो. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान लिहिलं त्या संविधान निर्मात्याचा विसर गिरीश महाजनला पडलाय. गिरीश महाजनची अक्कल ठिकाण्यावर आणण्याचं काम आज एका पोलीस महिला कर्मचारी भारतीय महिलेने केलंय आणि आम्ही तिला सॅल्यूट करतो. ती खरी भारताची सैनिक आहे. राहिलं असेल असं नाहीये, पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता. आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिल्या, भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय. बरोबर आहे, पण तसं काही असेल तर अनावधाने झालं असेल, त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही. आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो मी तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही. तर यावेळेला